त्यामुळं त्यांना भीती वाटते, जरी संख्या कमी असली तरी. अरे द्यायचं असेल तर ते उद्या पण देऊ शकतात, पण त्यांना द्यायचं नसेल तर हे काही 10% वगैरे काही क्रायटेरिया सांगतात, नियम सांगतात. अजिबात तसा कुठलाही नियम नाही आहे. त्याचे सगळे पुरावे आम्ही दिले आहेत. आम्ही 1980 मध्ये 14 आमदार असताना विरोधी पक्षनेतेपद दिलंय. 85 मध्ये 16 आमदार असताना विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे. त्यामुळं हे फिरवाफिरवीच्या गोष्टी करू नये. जर तुम्ही करायचं असेल तर करा, नाहीतर ते संविधानिक पदावर विरोधी पक्षनेता नकोच आहे तुम्हाला, आणि कारभार रेटून यायचा आहे, मनमाने कारभार करायचा आहे, वाटेल त्या दिशेनं महाराष्ट्र लुटायचा आहे, तर लुटा, त्याला मोकळीक आहे. सर, वेगळं विरोधी पक्ष नेत्याचं नाव येतं. आतापर्यंत भास्कर जाधवांचं नाव सर्व होतं, पण आता काही दिवसापासून आदित्य ठाकरे नाव समोर येतं. हो, तर त्या पार्टीचा निर्णय आहे, त्यांनी कोणाचं नाव द्यायचं आणि कोणाला करायचं. कारण आमच्या काँग्रेसपेक्षा त्यांचं संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर ते उद्धवजीचं नाव देऊ देत, भास्कर जाधवांचं नाव देऊ देत, तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी तो निर्णय घ्यायचा. पालघरमध्ये सर एक महिला तक्रार द्यायला गेली आणि तिच्यावर कॉन्स्टेबलने तिच्यावर बलात्कार केला. आता पोलीस म्हणजे आता कॉन्स्टेबल सुद्धा बलात्काराची साठी सुरक्षित ठिकाण व्हायला लागले, तसं म्हणायला हरकत नाही. केवढा धाक आहे गृह खात्याचा पोलिसावर, किती म्हणजे कंट्रोल आहे की आज सुरक्षित स्थळं पोलीस स्टेशन शोधायला लागली. पोलीस अधिकारी कर्मचारी बलात्कारासाठी जर पोलीस स्टेशनचा वापर होत असेल तर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं काय दिनवडे निघाले हे यावरून स्पष्ट होते. चोरच जर कुंपणच शेत खायला, काय म्हणतो, कुंपणच शेत खायला लागलंय, अशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली दिसते. या गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुरुवारी रात्री 66 लाईट सुमारे 20 लाख रुपये किमतीचे राम झुल्यावरनं चोरीला गेलेले आहेत. नाही, सगळ्यात रातोरात त्यांनी परत लाईट लावलेले आहेत 18 दिवसा रात्री 20 लाईट. इथे अधिवेशन आहे, होणार आहे, पोलीस सगळीकडे फिरत आहेत, तयारी जोरात चालेल. अशा वेळेस जर चोर डाका मारून लाईट चोरून नेत असतील तर चोरही निर्डावलेले आहेत, पोलीसही निर्डावलेले आहेत, आणि सर्व यंत्रणाच बिनधास्तपणे त्यांना कोणाची भीतीच राहिली नाही. म्हणून मी काल पण बोलताना म्हणालो की सगळ्या गुंडांना, चोरांना आता सरकारी राजाश्रय मिळाल्यावर हे सर्व होणार, हिंमत वाढणार. कारवाई होत नाहीये, कारवाई व्हायला पुढे गेली की पुन्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे ह्या प्रकाराला काही ब्रेक लागेल असं मला वाटत नाही.